नाणेफेकीचा कौल रायडर्स यांनी जिंकलेला आहे. बघूया आता ते काय करतात. त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. नाणेफेकीचा कौल हा रेडियस यांच्या बाजूने रायडर्स यांच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. यापुढील समालोचन करतील राज गव्हाणकर. ऑनलाईन वाला हे बनी हे ऑनलाईन सरक ना भाऊ जरा इथे उन्हामध्ये नाही उन्हामध्ये एवढे लागणार दे जरा हे मल्हार सरक रे राज कुठे मध्ये घुसतोय अमाईच्या टीमचं नाव काय फक्त रेडर्स फक्त रेडर्स ए अक्षय अक्षय रेडर्स फक्त अमाईच्या टीमचं नाव काय रेडर्स फक्त रेडर्स पण काय रेडर्स रेडर्स आणि समोरच्या टीमचं ऍडी किती आहेत बाकी नाही आहे अजून आहे एक होईल काय ना मग हेच ह्याच्यातच कर एक होईल ना ह्याच्यात एक इनिंग होईल ना एक वेज जाणार रे तेवढा वेज जावे अच्छा पुढच्या करणाऱ्याला मग बरं पडेल कारण आपलीच मॅच आहे नको बस तू मॅच बनवलीस काय हा बघ स्कोर बी दनादन वाढवतो टॉस विन कोण आहे राज तुला काय पाहिजे सिच्युएशन नाही काही झालं असं काही सिच्युएशन म्हणजे टॉसवर रे जिंकलो तर हरलो तर जिंकलो तरी हरलो तरी काही एवढं बॅटिंग घेतली ठीक आहे चांगला आहे अरे काल मी अंपायर राहिलो मी आलो आदूला पहिलेच बोलावलं आणि आमचं ठरलेलं टॉस जिंकून बॉलिंग घ्यायची त्याला विचारलं बॅटिंग की बॉलिंग चिमट्या पण बॉलिंग बोलतोय तो पण बॉलिंग बोलतोय मला पाहिजे होती बॅटिंग आता मी टॉस कॉल केला मग जिंकलो तर मला बॉलिंग घ्यायला जिंकला बॉलिंग बॉल उडतच नव्हतं आणि चेस पण होत नव्हतं बेबीने नाही मारलं आहे स्कोरर आहे तिघं पण आहेत नाही बस झालं ते लिंबू नाही ते स्ट्रॅटेजी हो 60 प्लस मारायचे आणि डिफेंड करायचे हो तसं चार चांगले बॉलर फक्त बॉलर तुझे कॉन्फिडंट पाहिजे एवढंच फरक आहे किती वाजे चार काय 4 वाजता मी गेलो ह्याचीच आहे रुपये जायची ए बनी ही गाडी काढ 3786 तिथे लाव पुढे अरे माझा सर तो करतो काय रे जेवून आलो आहे अरे आम्हाला ब्रंच होता आम्हाला याला 4 सीझनला प्रसादची टीम आहे बाबा 4 सीझन मध्ये होता ना ब्रंच होता ब्रंच हे कोणाची मॅच आहे रे रेडर्स जेवलोच आलोय मी हो कुठे जाणार आहेस ते सांग पाहिजे हेल्मेट आहे हेल्मेट घालून जा हेल्मेट घालून जा फाईन आहे ऑलरेडी गाडीवर आपली मॅच आहे ठीक आहे नाही तर मरशील आई जावड्या पकडला तर चल सामन्यांचा दुसरा दिवस
क्वार्टर फायनलचा पहिला सामना इनविजिबल युनायटेड चे कॅप्टन रुपेश हडकर आणि रेडर्स संघाचे कर्णधार अमय चौकेकर. पटांगणात कोणीही कचरा काढू नये, तो कचरा पेटीतच टाकावा. ते जजवाले यांनी कंप्लेंट केली असेल. चावी कुठे गेली? मुंबईचे समालोचक अलंकार सातार्डेकर यांचे समालोचन कक्षात आगमन झाले आहे. पुढील सामन्यांचे प्रबोधन अलंकार सातार्डेकर करतील. हॅलो, आता होणारा रोमांचक सामना इनविन्सिबल युनायटेड विरुद्ध रेडर्स. दोन्ही असे बलाढ्य संघ. या दोन्ही संघांचे ओनर पाहायला गेला तर एकाच बाजूला गणेश करावडे तसेच दुसऱ्या बाजूला रुपेश हडकर. यांमध्ये होणारा हा रोमांचक सामना. चला तर आता सुरुवात करूया या दिवसातल्या पहिल्या सामन्याला. एकदा जोरदार टाळ्या पहिल्या सामन्यासाठी. आपल्या ऑर्गनायझेशनला लाभलेले पंच अवी सर व रवी सर या दोघांचे स्वागत. रेडर संघाने आपले 2 पहिले खेळाडू म्हणजेच पहिले फलंदाज मैदानात पाठवावे आणि लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करावी ही नम्र विनंती. हॅलो, चला तर आता सुरुवात करूया सामन्याला. रेडर्स या संघाकडनं पहिले 2 फलंदाज धडाडीचे फलंदाज अंकित गावडे. गेल्या वर्षीच्या HPL सामन्यांमध्ये या बॅट्समनने हाफ सेंचुरी मारली होती. हा त्याचा एक वैयक्तिक रेकॉर्ड आहे. त्यासोबत ते स्वतः खेळायला घेऊन आले ते म्हणजे अमित सातार्डेकर यांना श्री साई देवस्थान संघाकडनं. हे बॅट्समन स्वरूपात आणि एक उत्कृष्ट फिल्डर स्वरूपात आपली कामगिरी पार पाडतात. बॉलर एंडला उभे आहेत ते म्हणजे मनोज काडगे, जागेवाला संघाचे टॉप बॉलर मनोज काडगे. दोन्ही संघांसाठी ही करो की मरो अशी मॅच. या दोन्ही संघातला जो विजयी संघ असेल तो सेमीफायनल 2 टीमसाठी क्वालिफाय होईल. तर बघूया आता या दोन्ही संघांमध्ये कशी चुरस होते आणि हा सामना कसा पार पडतो. चला तर आता सुरुवात करूया या सुंदर सामन्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. दोन्ही टीममध्ये दिसणारा उत्साह हा पाहून प्रत्येक इच्छुक क्रिकेटर भारावून जाईल अशी मॅच असणार आहे. 6 overs to go.
आणि पहिला चेंडू टोलावलाय स्क्वेअर कट दिशेने आणि हा भेटलाय चौकार. पहिल्या बॉल मध्ये चौकार पेटवलाय तो म्हणजे अंकित गावडे यांनी. धावसंख्येमध्ये 4 धावांची वर. एक चेंडू 4 धावा. अजूनही 35 चेंडूंचा खेळ बाकी या इनिंगसाठी. दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज मनोज काडगे आणि हा 1.5 चेंडू. फील्ड मध्ये थोडं चेंजेस. दुसरा चेंडू टाकणारी सज्ज. पुन्हा एकदा तोच शॉट मारण्यासाठी तयारी होती. मारला सुद्धा होता पण थोडाफार हुकवलाय हा चेंडू. मनोज काडगे यांच्या हातून सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या पोचली 4 वर. 2 बॉल 4 माफ करा 5 धावा. 2 बॉल 5 धावा. आणि हा कॅच. अमित साताडेकर तंबूच्या आसऱ्यात परत. एक गडी गमावलाय पहिल्या ओव्हरमध्ये आणि ही विकेट अमित साताडेकर यांच्या माध्यमातून रेडर संघाला मिळणारा पहिला झटका. धावसंख्या स्थगित 5 धावांवर. 3 बॉल 5 धावा. पुढील जानेवाने फलंदाज ओमकार हिरलेकर. कालच्या दिवसात सुंदर असं बॅटिंग प्रदर्शन यांच्या मार्फत बघायला भेटलेलं आहे. बघूया आज आपली डुबतीना कुठपर्यंत घेऊन जात आहेत. पुढील फलंदाज ओमकार हिरलेकर. 3 बॉल 5 धावा. आणि हा चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत 1 धावेची वर धावसंख्या पोचली आहे ती 6 धावांवर. 4 बॉल 6 धावा. आणि हा बॅट मधून आलाय घनघणीत चौकार. अंकित गावडे यांच्या बॅट मधून आला एक चौकार. धावसंख्येत 4 धावांची वर. धावसंख्या पोचली ती 10 धावांवर. 5 बॉल 10 धावा. आणि परत एकदा चौकार. धावसंख्या पोचलेली 14 धावांवर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. थोडंसं महागडं षटक. पहिले 3 बॉलमध्ये चांगलं प्रदर्शन होतं. शेवटच्या 3 बॉलमध्ये धावसंख्या 14 धावांवर पोचली आहे. 1 षटक 14 धावा 1 विकेट. मागील षटकामध्ये 3 चौकार मारले गेले. हे तिन्ही चौकार अंकित गावडे यांच्या बॅटीतून आले आहेत. सुंदर असं बॅटिंग प्रदर्शन अंकित गावडे यांचं. गणेश करावडे हे थोडे खुशीत दिसत आहेत. राजेश मंचेकर हे सपोर्टर म्हणून उभे आहेत त्यांचे. कधी ह्या तंबूत तर कधी त्या तंबूत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचलेली 14 धावांवर. पुढील गोलंदाज अजित यादव. ऑलराऊंडर कॅटेगरीतले चांगले गोलंदाज फलंदाज. आणि पहिला चेंडू हा अवांतर. त्याबरोबर 1 चोरटी धाव. धावसंख्येत 2 धावांची वर. धावसंख्या पोचली आहे ती 16 धावांवरती. अजूनही या षटकाला एकही चेंडू झालेला नाही. 1 षटक 16 धावा 1 विकेट. पुन्हा एकदा एक वाईड चेंडू. वाईडची बरसात होताना दिसत आहे. धावसंख्येत परत 1 धावेची वर. धावसंख्या पोचली ती 17 धावांवर. आणि सुंदर असा फटका होता काऊ कॉर्नरला. 2 धावा काढण्यात यशस्वी. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा तयारी होती. धावसंख्येत 2 धावांची वर. धावसंख्या पोचली ती 19 धावांवरती. या षटकातला एकच चेंडू झालाय. 5 टू गो.
आणि पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्येत एका धावेची वर. धावसंख्या पोहोचली ती 20 धावांवरती. एक चेंडू 20 धावा. आणि सुंदर असा फटका टोलवलाय. पहिला रन घेण्यात यशस्वी, दुसरा रन घेण्यात यशस्वी आणि तिसरा घेण्यात सुद्धा यशस्वी झाले आहेत. अंकित गावडे यांचा सुंदर फटका 3 धावांसाठी. धावसंख्या 3 धावांची वर. धावसंख्या पोहोचली ती 23 धावांवरती. 2 चेंडू 23 धावा. एक गडी बाद. आणि हा LBW सलग दुसरा झटका होता हा ओंकार हिरलेकर यांच्या माध्यमातून रेडर्स संघाला भेटलाय. 3 चेंडू 20 धावा, माफ करा 23 धावा. पुढील फलंदाज वाईस कर्णधार सचिन परब. मागील 2 मॅच मध्ये थोडं प्रदर्शन चांगलं काही दिसलं नाही त्यांच्या माध्यमातून. आता बघूया टीमची नाव कुठपर्यंत पोहोचवतात आणि टीमला कसा विजय मिळवून देतात. आणि एक धाव काढण्याचे यशस्वी. सुंदर असा फटका सचिन परब यांचा. ग्राउंड शॉट होता हा. धाव संख्या पोचली ती 24 धावांवरती. 4 चेंडू 24 धावा. एक धाव काढण्याची यशस्वी. धाव संख्या पोहोचली ती 25 धावांवरती. अजूनही षटकातला एक चेंडू बाकी. आणि हा सुंदर फटका गणेश कामत यांच्या हातात दिला होता बॉल. 2 धावात काढण्यात यशस्वी. धाव संख्या पोहोचली ती 27 धावांवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 27 धावांवरती. आणि 2 गडी हे तंबूत परत पाठवले आहेत इनविन्सिबल युनायटेड या संघाने. 12 बॉलमध्ये 27 धावा ठोकले आहेत रेडर्स संघाने. आता स्ट्राईक वर येतील अंकित गावडे. बघा त्यांच्या समोर बॉलिंग साठी कोण येते. पुढील गोलंदाज मास्टर माइंड रवी काडगे. माफ करा गोलंदाज. ऑलराऊंडर शैली आहे त्यांची. फलंदाज गोलंदाज आमच्या मंडळाला लागलेले इंटरनॅशनल स्कोरर राज गव्हाणकर. यांच्याबद्दल काय सांगू. असं ग्राउंड वरती ते क्रिकेट खेळत नसले की इथे येऊन स्कोरिंग करतात. आणि हा वाईड चेंडू. षटकाची सुरुवात वाईड पासून झालेली आहे. धाव संख्येत एका धावेची वर. धाव संख्या पोहोचली ती 28 धावांवरती. एक धाव काढलेला आहे अंकित गावडे यांनी. बॉलर्सला सन्मानित केलं त्यांनी या एका धावेवरती. धावसंख्या पोचली ती 29 धावांवर. 1 चेंडू 29 धावा. संघाचं तिसरं षटक चालू आहे. आणि परत एकदा एक चोलटी धाव रुपेश हडकर यांच्या हातात
मारलाय बॉल. धावसंख्या पोचली ती 30 धावांवरती. 2 बॉल 30 धावा. आणि हा वाईड चेंडू, वाईड +1. 2 धावांची भर. धावसंख्या पोचली ती 32 धावांवरती. अजूनही षटकातले 4 चेंडू बाकी. पहिला वाईड +1, त्यानंतर 1 रन, 1 रन, परत वाईड +1. परत एकदा 1 धाव. 1-1 धावांवर हे शिखर गाठणार आहेत असं वाटतंय. धावसंख्या पोचली ती 33 धावांवरती. 3 बॉल 33 धावा. सुंदर असा फटका होता, नजाकत शॉट, आणि हा पोचलाय चौकारात तब्दील झालेला आहे. हा अंकित गावडे यांच्या बॅटीतून रवी काडगेंना आलेला आहे गिफ्ट चौकाराद्वारे. धावसंख्या 4 धावांची भर. धावसंख्या पोचली ती 37 धावांवरती. सुंदर असे क्षेत्ररक्षण प्रीतम खोडदे यांच्या माध्यमातून 1 धाव काढली आहे. धावसंख्या पोचली ती 38 धावांवरती. आणि चौकारात तब्दील केलाय. हा सुंदर असा चेंडू होता रवी काडगे यांचा, पण त्यावर चौकार फेटायलाय अंकित गावडे यांनी. धावसंख्या 4 धावांची भर. माफ करा, सचिन परब यांनी. धावसंख्या 4 धावांची भर. धावसंख्या पोचली ती 42 धावांवरती. 2 गडी बाद. रेडर संघासाठी एक खुश खबर. अंकित गावडे यांनी आपल्या बॅटमधून 25 धावा ठोकलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या. पाव शतक पूर्ण केलेलं आहे त्यांनी. बेचाळीस धावांमध्ये वैयक्तिक 25 धावा अंकित गावडे यांच्या बॅटीतून. पुढील गोलंदाज भूषण बांबुळकर. काल 4 रनांची ओव्हर टाकले फक्त त्यांनी. आणि हा वाईड चेंडू राजेश सोलंकी यांनी आज चौकार अडवलाय. वाईड सोबत 1 धाव ऍड झाली आहे. धावसंख्या 2 धावांची भर. धावसंख्या पोचली 44 धावांवरती. श्याम पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या 1 धावेची भर. धावसंख्या पोचली ती 45 धावांवरती. चारावर 5 45.
पुन्हा एकदा वाईड चेंडू, त्यासोबत एक धाव जोडली गेली. धावसंख्येत 2 धावांची वर धावसंख्या पोचली ती 47 धावांवरती. षटकाचे अजून 5 चेंडू बाकी. आणि हा सुंदर चेंडू होता, फसवा चेंडू होता आणि हा डॉट बॉल. 2 चेंडू 47 धावा. संघाचं हे 4थं षटक सुरू आहे. आणि सुंदर असा फटका आणि चौकार मारलाय भूषण बांबुळकर यांना. 4 धावांची भर धावसंख्या पोचली ती 51. वर्गणी पूर्ण केली 51 रनांशी. आमच्या ऑर्गनायझेशनला लाभलेले टॉप स्कोरर राज गव्हाणकर, काय सांगू यांच्याबद्दल. भूषण बांबुळकर यांची करारी ॲक्शन आणि सुंदर अशी गोलंदाजी. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या पोचली आहे ती 51 धावांवर. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या इनिंग मधले 14 बॉल बाकी. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. फंबल झाले आहेत सचिन परब. सलग 3 बॉल त्यांना फसवत आहेत भूषण बांबुळकर. करारी अशी ॲक्शन आणि सुरेख अशी गोलंदाजी भूषण बांबुळकर यांची. अजून एक चेंडू बाकी. आणि 1 धाव काढलाय आणि हे षटक संपवलंय 52 धावांवरती या षटकात. आणि या षटकात 6 चेंडूमध्ये 10 धावा फक्त दिल्यात भूषण बांबुळकर यांनी. सुंदर अशी गोलंदाजी. चौकार मारून सुद्धा 10 धावांवर सीमित केलंय त्यांनी रेडर्स संघाला. बघूया आता संघाचं पुढचं षटक घेऊन कोण येत आहे. संघाचं पुढचं षटक घेऊन येत आहेत दर्पण उतेकर. दर्पण उतेकर यांचा सुद्धा आपल्या ऑर्गनायझेशनला खूप असा फायदा त्यांनी करून दिलेला आहे. जो आपण बॅनर वगैरे बघता तो त्यांच्या माध्यमातून आपणास मिळाला. ऑर्गनायझर्सकडनं त्यांना त्यांचे खूप खूप आभार. भूषण बांबुळकर यांची सुरेख अशी गोलंदाजी आपणास बघत भेटली आणि हा 1 धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्या पोचली ती 52 धावांवरती. अजून या षटकातले 5 चेंडू बाकी. आणि हा चौकार दर्पण उतेकरला आलेला आहे. चौकार. धावसंख्येत 4 धावांची भर धावसंख्या पोचली ती 57 धावांवरती. अंपायर हा रन सिंगल कट, बॅट कट सिंगल. धावसंख्या 58 होती.
सुंदर अशी क्षेत्ररक्षण होतं, पण 3 धावा काढण्यात यशस्वी. धावसंख्या पोहोचली ती 61 धावांवरती. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी. आणि हा नो चेंडू सोबत 1 धाव काढलेला आहे. थोडंसं महागडं षटक दर्पण उतेकर यांच्या माध्यमातून. धावसंख्येत आता 2 धावांची भर. धावसंख्या पोहोचली ती 63 धावांवरती. पहिली धाव यशस्वी, दुसरी धाव यशस्वी, तिसरी सुद्धा धाव यशस्वी ठरवली आहे रेडर्स संघाने. आणि 22च्या स्वरूपात 3 धावा काढलेल्या आहेत रेडर्स संघाने. धावसंख्या पोहोचली ती 66 धावांवरती. आणि 1 धाव कंप्लीट केली. अंकित गावडे थोडेसे दमले आहेत, पण संघासाठी पूर्णतः स्वतःला झोकून दिले अंकित गावडे यांनी. सुंदर असं बॅटिंग प्रदर्शन. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 67 धावा. आणि अंकित गावडे यांचे वैयक्तिक 32 धावा. सुंदर अशी फलंदाजी. त्याबरोबर त्यांना साथीदार सचिन परब यांच्या सुद्धा 18 धावा. पुढील गोलंदाज संघाचे स्वतः कर्णधार रुपेश हडकर. बघूया आपल्या जादुई बॉलिंग मधून ते काय कारनामा करतायत. संघाचं शेवटचं षटक आता टाकण्यात येईल. त्यांना सामोरे जातील अंकित गावडे. आणि झेल बाद केलाय अंकित गावडे. अंकित गावडे यांची फलंदाजी संपुष्टात आणली आहे. दर्पण उतेकर यांनी सुरेख असा झेल पकडलाय. रुपेश हडकर यांनी अंकित गावडे यांना तंबूच्या आश्रयात परत पाठवलंय. सुंदर अशी गोलंदाजी आल्या आल्या आपल्या बॉलिंगद्वारे समोरच्या संघाला उत्तर दिलेलं आहे त्यांनी. धावसंख्या झाली स्थगित. धावसंख्या पोचली ती 67 धावांवरतीच. 1 चेंडू 67 धावा. संघाचे पुढचे फलंदाज जानेमाने प्लेयर अमय चौकेकर. HPL 2024 ऑक्शन मधले सर्वात महागडे प्लेयर म्हणजे अमय चौकेकर. आणि बघायला भेटतंय कॅप्टन वर्सेस कॅप्टन खेळत आहेत. बघूया आता कोण कोणाला भारी पडतंय. आणि पुन्हा एकदा झेलबाद केलाय रुपेश हडकर यांनी. सलग 2 विकेट. अमय चौकेकर पुन्हा एकदा काल सुद्धा आणि आज सुद्धा तंबूच्या आश्रयात परत. रेडर्स संघाला सर्वात मोठा झटका म्हणजेच अमय चौकेकर यांची विकेट. रुपेश हडकर यांना हॅट्रिक साठी चान्स. एकदा जोरदार टाळ्या रुपेश हडकर यांसाठी. पुढील फलंदाज सिद्धेश पेडणेकर. काल त्यांच्या बॅटीतून सुंदर असे षटकार बघण्यास मिळालेले. समोरच्या टीमचे धावसंख्या पोहोचली ती 67 धावा. हॅट्रिक साठी तयार रुपेश हडकर. त्यांना सामोरे जातील पेडणेकर. हडकर वर्सेस पेडणेकर. आणि हा नो चेंडू. हॅट्रिक हुकलेली आहे. नो चेंडू बरोबर 1 धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्या 2 धावांची भर. धावसंख्या पोचली ती 69 धावांवरती. आणि हा फ्री हिट चेंडू असेल. सचिन परब या फ्री हिटचा कसा फायदा करून घेतील हे बघूया.
आणि सुंदर असा हवेत टोलावलाय चेंडू. जर ही फ्री हिट नसती तर झेलबाद झाले असते सचिन परब, पण 2 धावा काढण्याची यशस्वी. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या पोहोचली ती 71 धावांवरती. सचिन परब यांचे वैयक्तिक 20 धावा. आणि तिसरा गडी बाद केलाय रुपेश हडकर यांनी. मेन 3 फलंदाजांना तंबूच्या आसऱ्यात परत पाठवले रुपेश हडकर यांनी. सचिन परब यांची फलंदाजी संपुष्टात आणि ओव्हर हॅट्रिक केली आहे रुपेश हडकर यांनी. सलग 3 विकेट घेतले आहेत. पुढील फलंदाज सहसंघ मालक चेतन कामत. खूप वर्षांनी यांची बॅटिंग बघायला भेटते. अजूनही या संघातले या षटकातले 2 चेंडू बाकी. धावसंख्या पोहोचली ती 71 धावांवरती. आणि 2 धावा काढल्या आहेत रुपेश हडकर यांच्या शेवटच्या बॉलवरती. 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केलेत फक्त आणि 3 विकेट घेतलेले आहेत रुपेश हडकर यांनी. माफ करा 6 धावा. धावसंख्या पोचली ती 73 धावांवरती. शेवटचा 1 चेंडू बाकी. आणि झेल सुटलाय रवी काडगे यांच्या बॅटीतून. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या पोचली ती 74 धावांवरती. रेडर्स संघाला 75 धावांचे आव्हान दिलेले आहे. माफ करा, रेडर्स संघाने 75 धावांचे आव्हान दिलेले आहे इनविन्सिबल युनायटेड या संघाला. शेवटच्या 2 संघात सर्वात कमी धावा आलेल्या आहेत रुपेश हडकर यांच्या बॅटमधून बॉलिंगद्वारे 7 धावा आलेल्या आहेत. तसेच भूषण बांबुळकर यांच्या गोलंदाजीतून 10 धावा आलेल्या होत्या. यानंतर होणारा सामना स्पार्टन्स विरुद्ध अल्टिमेट वॉरियर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समोर यावे. अल्टिमेट वॉरियर या संघाचे कर्णधार म्हणजेच आपले स्कोरर राज गव्हाणकर. सुंदर अशी स्कोरिंग करतात ते. त्यांचं अक्षर बघायला गेलं तर एकदम मोत्याच्या दाण्यासारखे. राज गव्हाणकर.
आणि पुढील मॅचची नाणेफेकी ही विलास चौकेकर यांच्या हस्ते होणार आहे. विलास चौकेकर साहेब, आपण पटांगणात यावे नाणेफेकीसाठी. त्यासोबत आपले ओनर गणेश करावडे यांचे पिताश्री हे सुद्धा इथे सज्ज झालेले आहेत. दोन्ही मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. राज गव्हाणकर आपले टॉप स्कोरर, तुम्ही लवकरात लवकर पटांगणात जावे, नाणेफेकीसाठी उशीर होत आहे. राज गव्हाणकर आणि अक्षय शिदुते नाणेफेकीसाठी सज्ज. आता उडवला जात आहे टॉस. आणि नाणेफेकी जिंकलेली आहे राज गव्हाणकर यांनी. तर काय निवडाल तुम्ही या सामन्यासाठी स्वतःसाठी? आम्ही बॉलिंग करणार आहोत या सामन्यासाठी. तर पुढील मॅचसाठी तुमची काय काय आयडियाज असतील, काय रणनीती असेल? आम्ही नक्कीच प्रयत्न करू पुढे सेमीफायनल आणि फायनलपर्यंत पोचायचा, आणि त्या प्रयत्नानेच टीम खेळत आहे. टीमचा कॉन्फिडन्स देखील तेवढाच हाय आहे. सो आम्ही त्या एफर्ट्सनेच प्रयत्न करू आणि नक्कीच पुढे तुम्हाला दिसेल आमचे प्रयत्न. धन्यवाद राज. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी अक्षय शितूत यांची सुद्धा आपण ऐकूया. काय बोलायचंय? तुम्हाला काय वाटतंय, काय तुमची रणनीती असणार या मॅचसाठी? मॅच जिंकायची आहे हीच रणनीती आहे. बाकी ओव्हर बाय ओव्हर आम्ही स्ट्रॅटेजी चेंज करत राहू, कारण समोरची टीम पण तुल्यबळ आहे आणि त्यांचा कॅप्टन पण खूप चांगला आहे. त्यांना हरवायचा आमचा मानस असेल. खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तसेच नाणेफेकीसाठी आलेले होते करावडे साहेब आणि चौकेकर साहेब यांचं सुद्धा आपण मनोगत घेऊया. काय वाटतं या स्पर्धेबद्दल? खरं म्हणजे या स्पर्धेमध्ये अभिमान वाटतो की आपल्या बिल्डिंगमधील जी मुलं त्या निमित्ताने एकत्र येतात आणि एक जल्लोष असतो. त्यामुळे सर्व टीमनं ऑल दी बेस्ट. जुनी हाजी कासममध्ये एकत्र असताना रुपेश हडकर जे सामने भरवायचे त्याप्रमाणे या ठिकाणी पण भरवलेले आहेत आणि दरवर्षी भरवत आहेत. त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जेवढ्या टीम आहेत प्रत्येकजण खेळतो, प्रत्येकजण जिंकायसाठी खेळतो, पण हार जीत ही असतेच. पण हरलेल्याने पण नाउमेद होण्याची गरज नाही, कारण जिद्दीने खेळायचं असतं. आता जे दोन टीम आहेत ते तुल्यबळ आहेत, त्याच्यामध्ये कोण जिंकणार कोण हरणार याचा काय सवाल नसतो. पण फायनल मारताना पण सगळ्यांनीच मारली असं समजायला हरकत नाही, कारण शेवटी आपण ज्या ठिकाणी राहतो तिथले सर्व खेळाडू आहोत. त्याच्यामुळे हार जीत जरी झाली तरी काय कमीपणा घ्यायची गरज नाही. आणि अशाच प्रकारे चांगले स्पोर्टमॅन स्पिरिट ठेवून खेळा, की जेणेकरून सगळ्यांना वाटेल की अशी टीम चांगली आहे आणि यांचं आपण पाठीमागे असेच नावं ठेवले पाहिजे. जे जे जुने खेळाडू होऊन गेले त्यांचं पण मी या ठिकाणी स्मरण करतो, कारण त्यांचं स्मरण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्यांच्या पाठीमागे आता ह्यांनी पण हे चालू ठेवलेलं आहे. त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि दोन्ही टीमना शुभेच्छा देऊ इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्री चौकेकर साहेब आणि करावडे साहेब. तुमचे आशीर्वाद असेच आमच्यासोबत राहू दे. धन्यवाद. चला तर आता सुरुवात करूया मॅचच्या पुढच्या इनिंगला. मैदानात सज्ज झाले आहेत इनविन्सिबल युनायटेड या संघाचे प्रथम दोन फलंदाज, ते म्हणजे जानेमाने प्लेयर दर्पण उतेकर, त्याचसोबत स्टायलिश प्लेयर गणेश कामत, आणि बॉलिंगसाठी वाईस कर्णधार रेडर्स संघाचे ते म्हणजे सचिन परब. अतिशय सुंदर अशा गोलंदाजीतून प्रत्येक हाजी कसम
खेळाडूला भारावून ठेवलंय खूप वर्षांसाठी, ते म्हणजे सचिन परब यांनी. बघूया आता हा टार्गेट कसा पूर्ण करतात इनविन्सिबल युनायटेड. स्कोरर रेडी, अंपायर रेडी. चला तर आता सुरुवात करूया सेकंड इनिंग साठी. गणपती बाप्पा. आणि सुंदर असा फटका गणेश करावडे यांच्या बॅटीतून आणि चौकार मारलाय सचिन परब यांच्या सटीक गोलंदाजीला. तो म्हणजे गणेश परब यांनी चौकारात तब्दील केलाय. हा त्यांचा सुंदर चेंडू. धाव संकेत 4 धावांची भर. गणेश कामत यांच्या बॅटीतून पहिला चौकार. धाव संख्या पोहोचली ती 4 धावांवरती. 1 चेंडू 4 धावा. गणेश कामत यांची सुंदर फलंदाजी. 1 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा सुंदर शॉट मारलाय तो म्हणजे गणेश कामत यांनी. 1 धाव पूर्ण. धाव संख्येत 1 धावेची वर. धाव संख्या पोहोचली ती 5 धावांवरती. 2 बॉल 5 धावा. स्ट्राइक एंडवर आहेत ते आता दर्पण उतेकर. 2 बॉल 5 धावा. पुन्हा एकदा 1 धाव काढलाय. धाव संख्येत 1 धावेची भर. धाव संख्या पुसले ती 6 धावांवरती. 3 बॉल 6 धावा. 3 चेंडूमध्ये 1 चौकारामुळे सुद्धा फक्त 6 धावांवर धावसंख्या स्थगित. आणि हा वाईड चेंडू. धाव संख्येत 1 धावेची भर. धाव संख्या पुसले ती 7 धावांवरती. धाव संख्येत पुन्हा 1 धावेची भर. धाव संख्या पुसले ती 8 धावांवरती. चार बॉल 8 धावा. पुन्हा एकदा 1 धाव. 5 चेंडू 9 धावा. अजूनही या षटकातला 1 चेंडू बाकी. सचिन परब यांची सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा त्यांच्या समोर गणेश कामत. बघूया शेवटचा बॉलचं रूपांतर कोणत्या धावांवरती करतायत ते. धाव संख्येत पुन्हा 1 धावेची भर. धाव संख्या पोचली ती 10 धावांवरती.
संघाच्या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती 10 धावांवरती. संघाचं पुढचं षटक घेऊन येत आहेत ओमकार सुत्रावे. यांची सुद्धा सचिन परब सारखीच सटीक अशी गोलंदाजी असते. बघूया त्यांच्या षटकातून ते काय कारनामा करतात. धावसंख्या पोचली 10 धावांवरती. गणेश कामत आमचे स्कोरर आहे एकदम सटीक आहेत सचिन परबच्या बॉलिंग सारखेच. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली 10 धावांवरती. पुन्हा एकदा एक धाव. पहिल्या चेंडूत आलेले आहे एक धाव. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या पोचली ती 11 धावांवरती. अजूनही या षटकातले 5 चेंडू बाकी. आणि सुंदर असा फटका स्ट्रेट दिशेने. तरी सुद्धा एकच धाव काढण्यात यशस्वी केलाय संघाला. धावसंख्येत एका धावेची वर. धावसंख्या पोचली ती 12 धावांवरती. 2 चेंडू 12 धावा. आणि 2 धावा काढण्यात यशस्वी. धावसंख्या पोचले 13 धावांवरती. माफ करा 14 धावांवरती. तीन चेंडू 14 धावा. आणि सुंदर असा फटका पण झेल बाद झाले आहेत गणेश कामत. गणेश कामत यांची फलंदाजी संपुष्टात आणली आहे. ओमकार सुत्रावे यांनी. संघाचे पुढचे फलंदाज रणांगणावर उपस्थित भूषण बांबुळकर. स्टायलिश प्लेयर भूषण बांबुळकर. नवीन नवीन क्रिकेटिंग एक्सेसरीज साठी ते ओळखले जातात. कधी गॉगल तर कधी ग्लव्ज, कधी टॉवेल तर कधी हेअरबँड. पुढील फलंदाज भूषण बांबुळकर. ओमकार सुत्रावे यांनी आतापर्यंत 4 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. इनविन्सिबल संघाचा पुढचा फलंदाज भूषण बांबुळकर. धावसंख्या पोचली ती 14 धावांवरती. सुंदर असा सटीक चेंडू ओमकार सुत्रावे यांच्या हातून. एक निर्धाव चेंडू होता हा. धावसंख्या 14 वर स्थगित. सुंदर असं क्षेत्ररक्षण. वाईड +1 म्हणजेच 16 धावा. अजूनही या षटकातला 1 चेंडू बाकी.
2 धावा काढण्यात परत यशस्वी. धाव संख्येत 2 धावांची भर. धाव संख्या पोहोचली ती 18 धावांवरती. ओमकार सूत्राने यांनी 8 धावा देऊन एक गडी बाद केलाय इनविन्सिबल युनायटेड या संघाचा. आमच्या मंडळाला लागलेले सर्वोत्कृष्ट स्कोरर राज गव्हाणकर, स्टायलिश प्लेयर, साइड फेसिंग विराट कोहली, राज गव्हाणकर. संघाचा पुढचा षटक घेऊन येत आहेत स्वतः कर्णधार अमेय चौकेकर. अजूनही 24 बॉलमध्ये 57 रन्सचं आव्हान इनविन्सिबल युनायटेड या संघाला. आणि आज समोर मारलाय उत्कृष्ट चेंडू, पण झेल बाद झालेले आहेत भूषण बांबुळकर. अमाय चौकेकर यांच्या पहिल्या चेंडूला भूषण बांबुळकर बाद. तंबूच्या आश्रयात परत भूषण बांबुळकर. धाव संख्या स्थगित. धाव संख्या पोचली ती 18 धावांवरती. थोडस अजून थांबले असते तर या संघाची नाव पुढपर्यंत नेली असती, नक्कीच नेली असती भूषण बांबुळकर यांनी. वेल प्लेड भूषण. संघाचे पुढचे फलंदाज डायरेक्ट कॅनडा रिटर्न अरुण खेसे. खूप वर्षांनी ह्या वरिष्ठ खेळाडूची बॅटिंग आपणास बघण्यास भेटते. एकदा जोरदार टाळ्या अरुण खेसे यांच्यासाठी. खूप वर्षांनी यांची बॅटिंग आपणास बघायला भेटणार आहे. आणि हा स्लोवर वन बॉल होता अमय चौकेकर यांचा. 2 चेंडू 18 धावा. आणि हा वाईड चेंडू. धाव संख्येत 1 धावेची भर. हळूहळू पुढे सरकते धाव संख्येची नाव. धाव संख्या पोचली ती 19 धावांवरती. अजूनही या षटकातले 4 चेंडू बाकी. आणि हा नो चेंडू. आणि ह्या चेंडू सोबत भेटली आहे फ्री हिट. धाव संख्या पोचली ती 20 धावांवरती. अरुण खेसे यांना ही सुवर्ण संधी हाच चेंडू बाहेर टोलावण्यासाठी. आणि 2 धावा काढण्यात यशस्वी. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या पोचली ती 22 धावांवरती. धावसंख्या हळूहळू आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचत नेत आहेत अरुण खेसे. आणि हा डॉट चेंडू. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी. अजूनही 20 धावांमध्ये 20 बॉलमध्ये 23 धावांचे आव्हान. वीस बॉल 53 धावांचे आव्हान. माफ करा.
अजूनही या षटकातला एक चेंडू बाकी. सुंदर असे गोलंदाज अमय चौकेकर यांना सामोरे जातील दर्पण उतेकर. सुंदर असा शेवटचा चेंडू टोलवला पण 2 धाव काढण्यात यशस्वी दर्पण उतेकर. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या पोचली ती 25 धावांवरती. या षटकात 7 धावा देऊन 1 गडी बाद केलाय अमय चौकेकर यांनी. अजूनही 18 चेंडूमध्ये 50 धावांचे आवाहन. अजूनही 18 बॉलमध्ये 50 रन्सची गरज. नवीन गोलंदाज श्रेयस गुरव. सुंदर अशी स्पिन गोलंदाजी श्रेयस गुरव यांची. आणि हा नो चेंडू. पहिलाच चेंडू मारलाय नो. धावसंख्येत 1 धावेची भर. फ्री हिट आकारली गेली आहे. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या पोचली ती 26 धावांवरती. एक धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्या पोचली ती 27 धावांवरती. फ्री हिटचा तितका काही फायदा नाही करून घेतलाय अरुण खेसे यांनी. स्ट्राईक चेंज झाली आहे. स्ट्राईक वर आली आहे दर्पण उतेकर. सुंदर असा फटका दर्पण उतेकर यांचा. आणि 2 धावा परत काढल्या आहेत दर्पण उतेकर यांनी. धावसंख्या 2 धावांची भर. धावसंख्या पोचली ती 29 धावांवरती. 2 बॉल 29 धावा. अजूनही 16 चेंडूमध्ये 46 धावांचे आवाहन. आणि झेल सुटलेला आहे श्रेयस गुरव यांच्या हातून. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या पोचली ती 30 धावांवरती. आणि हा निर्धाव चेंडू होता. 1 रन धावलाय.
अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी. धावसंख्या पोहोचली ती 31 धावांवरती. आणि झेल बाद झालेले आहेत दर्पण उतेकर तंबूच्या आश्रयात. परत दर्पण उतेकर यांची खेळी आणली आहे संपुष्टात. संघाचे पुढचे फलंदाज मनोज काडगे. संघाचे पुढचे फलंदाज मनोज काडगे. श्रेयस गुरव यांची सुंदर अशी गोलंदाजी. या षटकात त्यांनी 9 चेंडू फेकून सुद्धा 5 रन फक्त खर्च केले. सुंदर अशी आणि 1 गडी बाद सुद्धा केला. सुंदर अशी गोलंदाजी श्रेयस गुरव यांची. आणि हा वाईट चेंडू. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या पोचली आहे ती 32 धावांवरती. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33 धावा. अजूनही 12 चेंडूमध्ये 42 धावांचे आव्हान. सुंदर अशी गोलंदाजी होती श्रेयस गुरव यांची. अजूनही 12 चेंडूंमध्ये 42 धावांचे आवाहन इनविन्सिबल युनायटेड या संघाला. संघाच्या स्ट्राईक एंडवर उभे आहेत ते म्हणजे मनोज काडगे. समोर अरुण खेसे. संघाचे पुढचे षटक घेऊन येत आहेत पेडणेकर, सिद्धेश पेडणेकर. आणि हा नो चेंडू. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या पोचली ती 34 धावांवरती. आणि हा फ्री हिट चेंडू. अमय चौकेकर यांच्याद्वारे सुद्धा नो. श्रेयस गुरव यांच्याद्वारे सुद्धा नो. आता सिद्धेश पेडणेकर यांच्याद्वारे सुद्धा नो आकारला गेला होता. आणि सुंदर असा थ्रो ओमकार सुत्रावे यांचा. फ्रीटचा तितका काही फायदा नाही झाला. फक्त 2 धाव भेटल्या. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या पोचली ती 36 धावांवरती. सुंदर असा कमबॅक चेंडू होता हा. पुन्हा एकदा तोच फटका आणि ओमकार सुत्रावे यांनी झेलबाद केलाय मनोज काडगे यांना. सिद्धेश पेडणेकर यांना भेटलेली सफलता म्हणजेच मनोज काडगे यांची विकेट. संघाचे पुढचे फलंदाज प्रीतम खोडदे. इनविन्सिबल युनायटेड या संघाने आपले 4 गडी गमावलेत आतापर्यंत. थोडासा झटका त्यांच्या टीमला सुद्धा लागलेला आहे. आता स्ट्राईक एंडवर आहेत प्रीतम खोडदे, संघाचे यष्टीरक्षक म्हणजेच प्रीतम खोडदे.
सिद्धेश पेडणेकर यांचा हा पुढचा बॉल. दोन चेंडू 46 धावा, 36 धावा. आणि हा निर्धाव चेंडू. 3 चेंडू 36 धावा. अजूनही 9 चेंडूमध्ये 39 धावा हव्या आहेत इनविन्सिबल युनायटेड या संघाला. आणि हा LBW प्रीतम खोडदे बाद. पुढील फलंदाज अजित यादव. ऑलराऊंडर शैलीतले हे टॉपचे ऑलराऊंडर अजित यादव. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी. सुंदर असा फटका, तसाच फटका आणि परत एकदा झेलबाद केलाय ओमकार सुत्रावे यांनी. अजित यादव यांची खेळी संपुष्टात. तंबूच्या आश्रयात परत अजित यादव. धाव संख्या तिथेच स्थगित. धाव संख्या 36. सिद्धेश पेडणेकर यांनी संघाला 3 विकेट मिळवून दिले. एकदा जोरदार डाय सिद्धेश पेडणेकर यांच्यासाठी. फक्त 3 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. अजूनही या षटकातला 1 चेंडू बाकी. पुढील फलंदाज ज्येष्ठ खेळाडू प्रवीण कामत. सुंदर असा फटका प्रवीण कामत यांच्या बॅटीतून. आणि 2 धावा काढण्यात यशस्वी प्रवीण कामत. धावसंख्येत 2 धावांची वर धावसंख्या बोलली ती 38 धावांवरती. सिद्धेश पेडणेकर यांनी फक्त 5 धावा खर्च करून 3 विकेट मिळवून दिले. सुंदर अशी गोलंदाजी सिद्धेश पेडणेकर यांची. अजूनही 6 चेंडू मध्ये 37 धावांचं एक लक्ष गाठायचं आहे इनविन्सिबल युनायटेड संघाला. पुढील गोलंदाज अंकित गावडे. आणि झेल सुटला आहे अमय चौकेकर यांच्या हातून. अजूनही 5 चेंडू मध्ये 37 धावांचे आव्हान. आणि एक चोरटी धाव काढली आहे पुढच्या बॉल मध्ये. धाव संख्या पोचली 39 धावांवरती.
2 धावा परत काढल्या आहेत प्रवीण कामत यांच्या बॅटीतून. अजूनही 3 चेंडू बाकी या षटकातले. सुंदर असा फटका प्रवीण कामत यांचा. पुन्हा 2 रन. अजून 2 चेंडू बाकी. धावसंख्या पोहोचली आहे 43 धावांवरती. अजूनही 2 चेंडू बाकी. हॅलो. आणि हा वाईड चेंडू. धावसंख्या पोहोचली 44 वरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सुंदर अशी स्पोर्ट्समॅनशिप प्रवीण कामत यांची. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या स्पोर्ट्समॅनशिप साठी. 1 चेंडू शिल्लक राहिला आहे. आणि विजय मिळवलाय रेडर्स संघाने. खूप खूप शुभेच्छा पुढच्या फेरीत पदार्पण केल्याबद्दल. टीम इन्व्हिन्सिबल युनायटेड यांचे तितकेच आभार. तितक्याच शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. आणि या सामन्यातला प्लेयर ऑफ द मॅच सिद्धेश पेडणेकर. 1 षटक 5 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले होते. एकदा जोरदार सिद्धेश पेडणेकर यांच्यासाठी. सिद्धेश पेडणेकर यांना सन्मानित करतील राजेश मेस्त्री. त्याचबरोबर अक्षय शितूत सुद्धा. राजेश मेस्त्री जवळपास कुठे असाल तर समालोचन कक्षाजवळ यावे. एकदा जोरदार टाळ्या सिद्धेश पेडणेकर यांच्यासाठी. त्यांना सन्मानित करतील राजेश मेस्त्री आणि अक्षय शितूत. धन्यवाद सिद्धेश पेडणेकर. धन्यवाद हिरलेकर. आपल्या चकोर ग्रुप द्वारे कमलाकर डिचोलकर, कैलासवासी कमलाकर डिचोलकर, कैलासवासी मंगेश राणे, प्रशांत पेडणेकर, भरत सावंत व धर्मेंद्र सिंग यांना श्रद्धांजली वाहत आहे. त्यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या मागे सदैव राहील हीच प्रार्थना.
हळ